आमच्या कॉलेजची फी 55,000 रुपये आहे, तरी आमच्याकडून 80,000 रुपये घेतले जातात. आम्ही मागासवर्गीय असून पण आमच्याकडून 80,000 घेतले जाते. वर आमचे लेक्चर होत नाहीत, टीचर नाहीत, त्यामुळे क्लार्क लोक आमचे लेक्चर घ्यायला येतात. वॉशरूम व्यवस्थित नाही, कोणतेच असाइनमेंट विजिट सेकंड इयरला आहे आम्ही, तरी पण कोणत्या विजिट वगैरे होत नाहीत. पालकांसंगत पण व्यवस्थित बोलत नाहीत. आमची सरळ लायकी काढतात, तुमची लायकी पण नाही नर्सिंगला. 2च शिक्षक आहेत, ते क्लार्क म्हणून आहेत आणि त्या भारती मॅडम म्हणून आहेत. ती दोघंच असतात कायम आणि एकाच क्लासरूममध्ये फर्स्ट इयर काढले आणि सेकंड इयर पण काढले. ज्यावेळेस आम्ही ॲडमिशन घेतलं त्यावेळेस आम्हाला सांगितले की ही बिल्डिंग फक्त ॲडमिशन पुरतं आहे, तुम्हाला एज्युकेशनसाठी दुसऱ्या साईडला शिफ्ट करणार आहे. आता फर्स्ट इयरपासून आम्ही सेकंड इयर आलो, आम्ही त्याच 2 वर्गात शिकतो, एक ऑफिसर आणि एक लेक्चरर. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे नर्सिंग कॉलेज विरोधात विद्यार्थी आणि पालकांनी गंभीर आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. निवेदनाद्वारे त्यांनी महाविद्यालयातील विविध गैरप्रकारांची माहिती प्रशासनास दिली. महाविद्यालयात आवश्यक लॅब, पात्र शिक्षक, क्लिनिंग पोस्टिंग, स्वच्छता, पिण्याचं पाणी आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी यावेळी केला. त्याचा शिष्यवृत्तीतील गैरव्यवहार, फी वसुली, परीक्षेत पास करण्यासाठी पैशांची मागणी, विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा आणि शैक्षणिक कागदपत्रांचा गैरवापर झाल्याचाही दावा यावेळी करण्यात आलाय. या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून महाविद्यालयाच्या मान्यतेसह आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजाची तपासणी करावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न असल्यानं प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नमस्कार, माझे नाव क्षितिजा दिलीप कांबळे. मी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे कॉलेज ऑफ नर्सिंग तासगावमधून आहे. आमच्या कॉलेजची फी 55,000 रुपये आहे, तरी आमच्याकडून 80,000 रुपये घेतले जातात. आम्ही मागासवर्गीय असून पण आमच्याकडून 80,000 घेतले जाते. वर आमचे लेक्चर होत नाहीत, टीचर नाहीत, त्यामुळे क्लार्क लोक आमचे लेक्चर घ्यायला येतात. वॉशरूम व्यवस्थित नाही, कोणतेच असाइनमेंट विजिट सेकंड इयरला आहे आम्ही, तरी पण कोणत्या विजिट वगैरे होत नाहीत. शिक्षण तिथं फर्स्ट इयरला काय शिक्षण दिलं नव्हतं, फक्त लास्टचे एक्झामच्या 2 महिन्या अगोदर एक टीचर आणले आणि आम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर तेवढे लिहून घेतले आणि त्याच्यावरती आम्ही सेल्फ स्टडी करून पास झालो फर्स्ट इयर. आम्हाला ॲडमिशनच्या वेळेस काय सांगितलं होतं की तुम्हाला सगळं व्यवस्थित करण्यात येईल, पण आता सेकंड इयर होत आलं तर अजूनपर्यंत काय व्यवस्थित केलेलं नाही आहे. आता आमची पुढच्या मंथमध्ये सेकंड इयरची एक्झाम आहे. आम्हाला ॲडमिशन फॉर्म, परीक्षा फॉर्म भरायला सुद्धा आडवं लावत होते. पहिला पैसे भरा बोलतात आणि मग तुमचं ॲडमिशन करण्यात येईल. आमची मागण्या हेच आहेत की आमचं कॉलेज तर व्यवस्थित नाही आहे, आम्हाला ट्रान्सफर पाहिजे आहे. कॉलेजला NOC मागितली तर ते देत नाहीत बोलतात. हां, आम्हाला शिकायचं नाही आहे तिथं. माझे नाव दीपिका गजेंद्र पाटील. मी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे नर्सिंग कॉलेजला JNMमध्ये ॲडमिशन घेतलं. ह्यासाठी घेतलं की आम्ही JNMमध्ये तासगावमध्ये लांब जाता नाही यावं म्हणून तिथल्या तिथं ॲडमिशन घेतलं. पण आम्हाला एवढं त्यांनी ना काही दिलं की तुमचं एवढं आम्ही नाव कमवू, तुम्हाला चांगले शिक्षण देऊ. पण नर्सिंगचा विषय हा नाहीच आहे तिथं. नुसते गेले तेव्हा म्हणतात पैसे द्या, मग तुमचं नाही का पुढचं रिसीट देतो, हे देतो, ते देतो. लॅम्प लाईटिंग झालं नाही आमचं. परत नाही का आमच्या पालकांसंगत पण व्यवस्थित बोलत नाहीत. आमची सरळ लायकी काढतात, तुमची लायकी पण नाही नर्सिंगला. नर्सिंगचा हा विषय असतो का नर्सिंगचं त्यांना नयन पण माहीत नाही असले आहेत ते म्हणजे शिक्षक. आमचे इतके बडबडतात, आम्हाला काय पण बडबडतात ते भरपूर बडबडतात आणि प्राचार्य पण नाहीत महत्त्वाचे. 2च शिक्षक आहेत, ते क्लार्क म्हणून आहेत आणि त्या भारती मॅडम म्हणून आहेत. ती दोघंच असतात कायम आणि एकाच क्लासरूममध्ये फर्स्ट इयर काढले आणि सेकंड इयर पण काढले. लहान मुलांची शाळा आहे ती, पण तिथं DEDचं पण होते. 15 ऑगस्ट म्हणा, 26 जानेवारी जरी करायचं असलं ना तर ते DED कॉलेजचे आणि आमचे कॉलेज एकत्र घेऊन करतात. म्हणजे ते कॉलेजच नाही आहे मुळात. नर्सिंगच्या नावाखाली त्यांनी नुसतं पैशांची अफरातफर करून आमच्याकडनं फक्त पैसे काढण्याचा प्रयत्न करायला ती, आणि नर्सिंगचं काहीच त्यांनी शिकवलं पण नाही. आणि आमच्या लॅब पण नाही, महत्त्वाचं लॅब नाही, वॉशरूम नाही. लेडीजला इतकं घाणेरडं वॉशरूम आहे, सगळे खिडक्यातनं नाही का वरून सगळं दिसत असतं आहे, असलं वॉशरूम आहे. आणि बेंच तर असले आहेत, लहान मुलांचे बेंच आहेत, व्यवस्थित बसता पण येत नाहीत बेंचमध्ये खूप त्यांनी. आणि तुम्हाला वसतिगृह देतो, हे देतो, ते देतो करून आमच्या सह्या वगैरे घेतल्या, त्या भरपूर काय करून घेतले त्यांनी. आमच्याकडनं लिहून घेतलं, हे तुम्हाला ही सुविधा देतो, ते सुविधा देतो. काही सुविधा दिली नाही त्यांनी. आमचं करिअर धोक्यात आहे. नाही, पहिले फर्स्ट इयर, आम्ही फर्स्ट इयरच आहे. आमचं फर्स्ट इयरचा साधा रिझल्ट पण त्यांनी दिला नाही आम्हाला. त्यांनी जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलो त्यांनी आमचं नाही का लॅम्प लाईटिंग पण केलं नाही त्यांनी. आमची ट्रान्सफर आहे, आम्हाला ह्या कॉलेजमध्ये नको. आम्ही पुढे जर गेलो हॉस्पिटलला, तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये आले म्हटल्यावर आमचं खूप बदनामी होणार आहे. असलं शिकवले का असं म्हणणार आहेत.
शिष्यवृत्ती नुसती का म्हणतात तुमची शिष्यवृत्ती द्या, शिष्यवृत्तीचा डबल त्यांनी पैसे खायचा प्रयत्न करायला. फी किती आणि पैसे घेतात किती? आम्हाला सांगितलं 80,000 फी, एकदा सांगितले 60,000 फी आणि अकाउंटला आमचं फ्रॉड म्हणून ICICI बँकेतनं थंब सगळ्यांच्या ह्या वर्षी घेतले ती आणि आमचे जेवढे पण पैसे आहेत ना म्हणजे सरकारी वगैरे लाडकी बहिणीचे म्हणा ते सगळे पैसे त्यांच्यावर ट्रान्सफर. आम्ही बँकेत गेलो तर म्हणते तुमचं खातं नाही आहे इथं, हे पण सांगितले. आणि आमच्या ह्याला मेसेज पण येतात की नाही का ICICI बँकेत नाही, आम्ही ICICI बँकेत खातंच खोललं नाही पण कसं आमचं आधार लिंक करून आमचं सगळे पैसे त्यावर ट्रान्सफर करून घेतले. आम्ही कामाला गेलेले, जॉबला गेलेले सगळे त्यांनी सरकारी पैसे त्यांनी हे करून घेतले. आमचे पगारसुद्धा तिथं जाऊन जमा झाले त्या ICICI बँकेत, आम्हाला काढता पण इन झाले. ते त्यांच्या परमिशनशिवाय काहीच होत नाही. त्यांनी कॉलेजला सगळं अटॅच करून घेतलेले. मग आज काय जिल्हाधिकाऱ्यांना भेटलं? हो, आम्ही जिल्हाधिकारी भेटताना आम्हाला न्याय पाहिजे आज. नाही मिळालं तर काय करणार? नाहीतर आम्ही पुढे जाऊ. नमस्कार, माझं नाव आकाश जाधव. मी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे JNM तासगाव या ठिकाणी शिक्षण करतो आहे. त्या ठिकाणी आम्हाला जसं थर्ड इयर ज्यावेळेस ॲडमिशनला सांगितलं होतं की ज्यावेळेस अशा पद्धतीत तुम्हाला शिक्षण मिळेल, आता एकही पद्धतीचं शिक्षण नाही आहे. ज्यावेळेस आम्ही ॲडमिशन घेतलं त्यावेळेस आम्हाला सांगितलं की ही बिल्डिंग फक्त ॲडमिशन पुरतं आहे, तुम्हाला एज्युकेशनसाठी दुसऱ्या साईडला शिफ्ट करणार आहे. आता फर्स्ट इयरपासून आम्ही सेकंड इयर आलो, आम्ही त्याच 2 वर्गात शिकतो. एक ऑफिसर आणि एक लेक्चरर. आणि त्या लेक्चर रूममध्ये 2 क्लासेस होत्या. एक फर्स्ट इयर पण त्याच लेक्चरमध्ये होते, सेकंड इयरसुद्धा त्याच रूममध्ये होते. लॅब नाही आहे तिथं. नाही एज्युकेशनच्या बाबतीत म्हटलं तर आता फर्स्ट इयरपाशी आम्हाला 15 ते 16 शिक्षक झाले. ते पण 1 महिने शिकवतात ते जातात, दुसऱ्यात येतात ते 2 महिने शिकवतात ते पण जातात. अशा पद्धतीत चालू आहे की जसे की आम्ही नोट्स मागा गेलं, आत्ताचे सर आहेत त्यांना जर कुठला जर क्वेश्चन केलं की त्यांनी गुगल ओपन करतात आणि ते गुगल ओपन करून आम्हाला सांगतात की याचं हे आन्सर आहे. त्या मालकाची आहे का? ते म्हणजे आत्ता जे आहे ते आमचे 2 कॉलेजेस आहेत. हे कॉलेजेस आहे पण हे तासगावचं आहेत, पण ते चैतन्य एज्युकेशन सोसायटी अशा ह्या नावानं. तुम्हाला जे ज्या शिक्षणासाठी तुम्ही तिथं शिक्षण घेत आहे ते शिक्षण मिळत नाही? आम्हाला अजिबात तिथं मिळत नाही ते. आणि शिक्षक आहेत का नाही तिथे शिकवायला? शिक्षक एकच आहेत, पण एकच आहेत ते पूर्ण सब्जेक्टला एकच शिक्षक. किती विषय आहेत तुम्हाला? 4 विषय आहेत. त्या 4 विषयाला फर्स्ट इयरला पण ते सर आहेत, सेकंड इयरला सुद्धा ते सर आहेत. काय मुख्याध्यापकाचं नाव आणि संस्थाचालकाचं मुख्याध्यापक नाव? अजून स्टार्टिंगपासून मी बघते की मला मुख्याध्यापक अजून दिसलेच नाही. प्रिन्सिपल नाही आहे. आता तुम्हाला तुमची मागणी काय? नॉन मेडिकल जे क्लार्क मॅडम आहेत त्या फर्स्ट इयरला सेकंड इयरला लेक्चर घेतात. तुमची आता मागणी तुम्ही काय आमची मागणी एवढीच आहे की आम्ही आता थर्ड इयर आमचं आहे की थर्ड इयर आम्हाला त्या कॉलेजला नको आहे. आम्हाला थर्ड इयर आमचं हे सेकंड कॉलेजला पाहिजे, आम्हाला तिथून ट्रान्सफर लेटर पाहिजे. जिल्हाधिकाऱ्याला निवेदन द्यायला आज निवेदन देणार आहे. काय मागणी केली? आम्ही हेच मागणी करणार की आम्हाला त्या ह्याच्यात आम्हाला काय एज्युकेशन आमचं दिसत नाही आहे. आम्हाला करिअरसाठी आम्हाला दुसरं एज्युकेशनसाठी आम्हाला कॉलेज ट्रान्सफरेशन पाहिजे. किती विद्यार्थी? आम्ही असं 20-27 टोटल 27 जण आहे.